नदीतून रतवा पकडलेल्याचा व्हिडिओ तर तुम्ही पाहिलाच असेल. आता ह्याची रेसिपी दाखवते. रतवा हा एक माशाचाच प्रकार आहे. तर रतवा घरी आणल्याच्या नंतर गरम पाण्यामध्ये हा रतवा घालायचा, झाकण बंद करायचं. मग सगळ्या जिवंत रतवा गरम पाण्यामध्ये मेल्या जातात आणि मग स्वच्छ पाण्याने एकदा धुवून घ्यायच्या. तर आता आपण ह्या रतवा बनवणार आहोत. कढईमध्ये चमचाभर तेल घालायचं. तेल गरम झाल्यावर त्याच्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालायचा. मस्त मऊसूद होईपर्यंत परतून घ्यायचा. त्याच्यामध्ये ना मी इथे 2 हिरव्या मिरच्या मध्यभागी कापून घातलेल्या आहेत. चमचाभर लाल तिखट, थोडीशी हळद घालायची आणि पुन्हा हे परतून घ्यायचं. मसाला जळू नये म्हणून थोडंसं पाणी घालायचं आणि हे छान शिजू द्यायचं. त्यामध्ये हा रतवा ज्या आहेत स्वच्छ केलेल्या त्या घालायच्या आणि ना चमच्याचा वापर एकदम हलक्या हाताने करायचा, म्हणजे हा तुटू नयेत म्हणून. तर व्यवस्थित मिक्स झाल्यावर वरतून चवीनुसार मीठ घालायचं आणि एक कोकमाचं साल मी घातलेलं आहे आणि मग हे असं हलक्या हाताने एकदम हे मिक्स करून घेते आणि मग त्याच्यावरती झाकण ठेवायचं. थोडंसं झाकणावर पाणी घालायचं आणि एखाद वाफ काढून घ्यायची. मस्त 10 मिनिटामध्ये ना हा रतवा एकदम पटकन तयार होतात आणि भाकरीसोबत किंवा भातासोबत ह्या कमाल लागतात. तर तुम्ही सुद्धा मासे अशा प्रकारे एकदा नक्की ट्राय करून पहा आणि भाकरीसोबत हे अप्रतिम लागतं. रेसिपी आवडली असेल तर ट्राय करा आणि फॉलो फॉर मोर रेसिपीज.